नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि आता सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. दिवाळीच्या काळातल्या गर्दीचा परिणाम मुंबई, ठाणे आणि पुणे तसंच राज्यातल्या सर्व मोठ्या शहरांमध्ये दिसू लागलाय. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते. गेल्या 24 तासात 5,760 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली तर 4,088 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. दिवसभरात 62 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात 79,873 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. ही संख्या गेल्या आठवड्यात 50,000च्या खालती होती. दिल्लीमध्ये कोरोना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सामनामधून महाराष्ट्रातील पुढाऱ्यांना राजकारण करू नका असा सल्ला देण्यात आला आहे. दिल्लीवर कोरोनानं हल्ला केलाय, त्याच दिल्लीमध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान हे सगळे राहतात. त्यांच्या डोळ्यांसमोर लोकांचे बळी जात आहेत. एखाद्या राष्ट्रीय संदेशामध्ये स्वपक्षीयांना कोरोनाचं राजकारण थांबवा एवढं पंतप्रधानांनी सांगितलं तरी मोठी राष्ट्रसेवा घडेल. तेव्हा महाराष्ट्रातील भाजप पुढारी कोरोनाचं राजकारण करत आहेत आणि त्यांनी दिल्लीमध्ये येऊन परिस्थितीचं गांभीर्य समजून घेतलं पाहिजे असंही सामनात नमूद करण्यात आलंय. जगभरात झालेला कोरोनाचा फैलाव हे दुसऱ्या महायुद्धानंतरचं जगासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावरील नेत्यांना निर्णायक कृती करण्याचं आवाहन केलं. मात्र आर्थिक संकटातून मुक्तता, नोकऱ्या आणि व्यापारापुरतीच ही मर्यादित कृती नसावी असंही मोदी यांनी म्हटलंय. सौदी अरेबियाच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या 15व्या G20 शिखर परिषदेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदी सहभागी झाले होते. सांगली जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण हे 29 वरून 70 वर पोहोचले आहेत. कोरोना संपलेला नाही, तो पुन्हा वर डोकं काढतोय अशी शक्यता वर्तवली जाते. दिवाळी सणातील गर्दीचे पडसाद 15 ते 20 दिवसात उमटतील. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला पुन्हा एकदा सतर्क राहण्याचे आदेश दिलेत अशी माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली. सांगलीमध्ये महाविकास आघाडीचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचार मेळाव्यात ते बोलत होते. राज्यामध्ये येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या काही दिवसांसाठी रद्द करण्याची मागणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता 15 दिवसांसाठी लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द कराव्यात अशी मागणी त्यांनी केली. याबद्दल शासनाचा निर्णय लवकरात लवकर व्हावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दिल्लीमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढ पाहता राज्य सरकारनं दिल्लीतून महाराष्ट्रात येणारी रेल्वे आणि विमानसेवा काही काळासाठी बंद करण्यासंदर्भात निर्णय घेण्याच्या दृष्टीनं विचार सुरू केला. राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी याबद्दल माहिती दिली. मात्र या संदर्भात अद्याप कोणताही पत्रव्यवहार झाला नसल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यपाल नियुक्त सदस्यांची नियुक्ती 15 दिवसात करावी अशी विनंती मंत्रिमंडळानं राज्यपालांच्याकडे केली आहे. मात्र राज्यपालांनी त्यांची विनंती धुडकावून लावत अद्यापही राज्यपाल नियुक्त सदस्यांची नावं जाहीर केलेली नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते एकत्र बैठक घेऊन लवकरच निर्णय घेतील अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. आशिष शेलारांनी मराठा महिला मुख्यमंत्री व्हावी अशा प्रकारची इच्छा व्यक्त केली. ती इच्छा भाजपची असावी असा टोला अनिल परब यांनी लगावला. शेलार यांनी जो दगड मारला त्याच्या ठिकऱ्या उडाल्याचंही परब यांनी म्हटलंय. महापालिका निवडणुकांना 1.25 वर्ष आहे. या संदर्भात पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील. ज्यांनी मुंबई पालिका जिंकण्याची स्वप्न बघितली त्यांचा स्वप्नभंग होईल असा टोला अनिल परब यांनी लगावला आणि अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. शिवसेनेचं काम 24 तास आणि 365 दिवस सुरू असल्याचंही परब म्हणाले. सरकारनं शाळा सुरू करण्याच्या संदर्भात दुटप्पी भूमिका घेतली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. राज्यातील शाळा सुरू करण्याची घाई करू नये अशी मागणी त्यांनी केली. बीडमधील विद्यार्थी मुलं ही माणूस नाहीत का? मुंबई आणि ठाण्यातील विद्यार्थीच मुलं आहेत का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पुणे शहरातील शाळा बंदच राहणार आहेत. 13 डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे. तर पुणे ग्रामीणमधील शाळा सुरू होणार आहेत. सोमवारपासून या शाळा सुरू होतील. औरंगाबादमध्येही शाळा सुरू होणार नाही. तिथे चाचणीमध्ये 65 शिक्षक हे कोरोना पॉझिटिव्ह सापडलेत. कोरोनाचा धोका वाढत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबाद पालिकाच्या आयुक्तांनी या संदर्भातली माहिती दिली. नागपूरमध्ये सुद्धा
शाळा बंदच राहणार आहेत। शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय नागपूर महापालिका प्रशासनाच्या वतीनं घेण्यात आला। जिल्ह्यातला निर्णय आज होणं अपेक्षित आहे। कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात संचारबंदी लागू करण्यात आली। पंढरपूरमधील शाळा या 1 डिसेंबरला सुरू होत आहेत। पंढरपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी या संदर्भातले लेखी आदेश जारी केले। शाळा सुरू करण्याचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा असं मत विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं। तसंच कोरोना चाचणी शिक्षकांना अनिवार्य करताना ती मोफत करावी असंही मत फडणवीस यांनी मांडलं आहे। हिंदुत्व कधीच कट्टर असू शकत नाही। हिंदुत्व हे सहिष्णू आहे। हिंदुत्वानं कधीच कुणावर आक्रमण केलं नाही। त्यामुळे भारतात सर्व धर्माचे लोक सुखासमाधानानं राहतात। ओवेसी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वक्तव्य करतात अशा प्रकारचा आरोपही त्यांनी केला। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये शाळा सुरू कराव्यात की नाही याचा खल सुरू असतानाच आता भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी सरकारवर हल्ला चढवलाय। शाळा सुरू करण्यावरून सरकारमध्ये सावळा गोंधळ आहे। हे महाराष्ट्र सरकार आहे की छळछावणी असा सवालही शेलार यांनी उपस्थित केला। सोमवारपासून राज्यातील शाळा खुल्या करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला खरा, मात्र शिक्षकच कोरोना पॉझिटिव्ह आढळू लागलेत। उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तब्बल 48 शिक्षकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय। 491 शाळेतील 4593 शिक्षकांपैकी 3702 शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या। 807 कोरोना रिपोर्ट अद्यापही बाकी आहेत। दिवाळीनंतर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नवी मुंबई आणि पनवेल शहरातील सर्व शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत। रायगड जिल्ह्यात फक्त पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये शाळा बंद राहतील असं रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे। भुसावळ शहरातील 896 शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या। त्यापैकी 3 शिक्षकांच्या चाचण्या या पॉझिटिव्ह आल्या। राज्यामध्ये 23 नोव्हेंबरला शाळा सुरू होत असून म्हणजे सोमवारपासून मुंबई ठाण्याच्या शाळा या 31 डिसेंबर नंतर सुरू होणार आहेत। मात्र हा निर्णय चुकीचा आहे। मुंबई ठाण्यातील विद्यार्थी हे विद्यार्थी आहेत, मग विदर्भातील विद्यार्थी विद्यार्थी नाहीत का? शासनानं राज्यभरात एकच निर्णय घ्यायला पाहिजे अशी प्रतिक्रिया अमरावती विभागाचे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केली। अमरावतीमध्ये 22 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर सरकारनं शाळा उघडण्याचा निर्णय घेऊ नये अशी मागणी त्यांनी केली। राज्यातील शाळा सुरू होण्याला अवघे काही तास शिल्लक असताना रत्नागिरी जिल्ह्यातील 16,000 कर्मचाऱ्यांपैकी केवळ 30% शिक्षकांची टेस्ट झाली, तर यातील अनेक शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आल्यानं खळबळ उडाले। दुसरीकडे पालकांनी मुलांना शाळेमध्ये पाठवायला विरोध केला, त्यामुळे शाळा सुरू होण्याच्या निर्णयानं गोंधळ वाढला। मोफत विजेचं आमचं आश्वासन नसल्याचं म्हणत प्राजक्त तनपुरे यांनी वीज दर प्रकरणी घुमजाव केला। हे आश्वासन नितीन राऊत यांनी दिल्याचं त्यांनी म्हटलंय, तर यावेळेला बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना दिवसा वीज देणं शक्य नाही असं स्पष्ट केलंय। राज्यातील सर्व देवस्थानांची वीज बिलं पूर्ण माफ करण्यात यावी, तसंच देवस्थानांवर उपजीविका करणाऱ्या अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना वीज बिलात मोठी सवलत द्यावी अशी आग्रही मागणी केली भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी। येणाऱ्या कार्तिकी एकादशीच्या यात्रेवरून वारकरी संतप्त झालेत। कार्तिकी यात्रा प्रतिकात्मक करायची असेल तर मग शासकीय पूजा सुद्धा प्रांताधिकाऱ्यांच्या हस्ते करा अशी मागणी वारकऱ्यांनी केली। कार्तिकी यात्रा समन्वय समितीच्या बैठकीत यावर मोठी चर्चा झाली। चंद्रपूर शहरातील जटपुरा गेटचा परिसर भाजप नगरसेविकेच्या रुद्रावतारानं चांगला चर्चेत आला। शहरातील आरटीआय कार्यकर्ते राजेश बेले यांच्या घरी जात नगरसेविकेनं तोडफोड केली। सोशल मीडियावर सततच्या बदनामीला कंटाळून हे पाऊल उचलल्याचं नगरसेविकेनं म्हटलंय, तर नगरसेविकेच्या कुटुंबानं चाकू हल्ला केल्याची तक्रार कार्यकर्ते बेले यांनी केली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस शहराच्या जवळ असलेल्या चिंचोली घाट इथे वर्धा नदीमध्ये बुडून 3 अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। घुगुस इथल्या अमराई वॉर्डात ही मुलं नदीवर पोहण्यासाठी गेली होती। राज्यभरातील 14,233 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 1 डिसेंबरला याद्या प्रसिद्ध होणार आहेत। यावर 7 डिसेंबर 2020 पर्यंत हरकती व सूचना दाखल करण्यात येतील। यानंतर 10 डिसेंबर 2020 रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त UPS मदान यांनी दिली।
राज्यामध्ये शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा व्हावा अशी शेतकऱ्यांची मागणी असून ती बरोबर आहे. अनेक ठिकाणी बिबट्याचा वावर वाढला आहे, त्यामुळे ग्रामीण भागात मागणी होणं स्वाभाविक आहे. मात्र ते सध्या तरी शक्य नाही अशी स्पष्टपणे माहिती दिली आहे राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी. पुढच्या 2 ते 3 वर्षात ते शक्य होईल यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हटलं. आमच्या सरकारनं शेतकऱ्यांची वीज कधीच तोडू दिली नाही, कदाचित त्यामुळेच वीज थकबाकी वाढली असेल असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं. राज्य सरकारनं कर्ज काढून शेतकऱ्यांची वीज बिलाची माफी करावी अशी मागणी त्यांनी केली. तुम्हाला झेपत नसेल तर सरकारमध्ये बसता कशाला असा सवालही त्यांनी उपस्थित केला. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यावर हल्ला चढवला. नितीन राऊत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि तपासनीस म्हणून वीज मंडळामध्ये काम सुरू करावं, मग आम्ही त्यांच्याकडे वीज बिलं घेऊन जाऊ अशी टीका त्यांनी केली. 100 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याच्या घोषणेवरून सरकारनं युटर्न घेतला आणि तरीही म्हणतात 100 युनिट वीज देण्यावर आम्ही ठाम आहोत. या मुद्द्यावरूनही प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर आसूड ओढले. हा राज्यातल्या जनतेचा विश्वासघात असल्याचंही त्यांनी म्हटलंय. एकीकडे विजेचा आणि वीज बिलांचा मुद्दा तापलेला असतानाच जालना जिल्ह्यामध्ये 3 शेतकऱ्यांचा शॉक लागून मृत्यू झाला. या घटनेनं सगळीकडे तीव्र संताप व्यक्त होतोय. या घटनेच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना जाब विचारला. राज्यात लवकरच कृषी वीज धोरणाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिली. तसंच कोटेशन भरून देखील अनेक शेतकऱ्यांना वेळेवर वीज जोडण्या मिळत नाहीत असंही त्यांनी आवर्जून नमूद केलं. दिवसभरात अनेकदा लाईट ट्रिप होते आणि मग कमी दाबामुळे नाईलाजास्तव शेतकऱ्यांना रात्री उशिराच जीव धोक्यात घालून शेतात जावं लागतं आणि मध्यरात्री शेताला पाणी द्यावं लागतं. हे दुर्दैवी वास्तव आहे अशी कबुली त्यांनी दिली. त्यांनी जालन्यातील पीडित कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वनही केलं. ठाकरे सरकारला वर्ष पूर्ण होत आलं तरी अजूनही कुठल्याही प्रकारे जनतेला दिलासा मिळालेला नाही. या शेतकऱ्यांना मदत ना बेरोजगारांना रोजगार मिळाला, ना कर्मचाऱ्यांना पगार, ना अतिवृष्टीमुळे खचलेल्या शेतकऱ्यांना मदत. आता वाढीव वीज बिलाच्या विषयामुळे सरकारच्या विरोधात जनतेमध्ये नकारात्मक वातावरण निर्माण झाले. त्यामुळे या परिस्थितीत मतदानाच्या माध्यमातून संग्राम देशमुख आणि जितेंद्र पवार यांना निवडून द्यावं असं म्हटलंय विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भाजीपाला उत्पादन घेतलं जातं. मात्र मागच्या 4 दिवसांपासून तरकारी आणि भाजीपाल्याचे भाव कोसळल्यानं उत्पादन खर्च सुद्धा निघत नाहीये. कोथिंबीर आणि पालेभाज्या या शेतातच सोडून द्याव्या लागतात. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. नारायणगाव परिसरातल्या दिलीप थोरात या शेतकऱ्यानं तर चक्क 1 एकरात कोथिंबीरीचं पीक घेतलं होतं. मात्र भाव नसल्यामुळे उभं पीक शेतातच काढून टाकलं. तर पिंपळगाव इथले शेतकरी प्रमोद खांडगे यांनी सुद्धा 1 एकरात घेतलेल्या फ्लॉवरचं पीक स्वतःहूनच नष्ट केलं. मनमाडसह नाशिकच्या ग्रामीण भागातील बाजार समित्यांसह किरकोळ बाजारात सर्वत्र भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण झाली. मेथी, कोथिंबीर, शेपू या भाज्या बाजारामध्ये 1 रुपयाला देखील घ्यायला कोणी तयार नाही. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल झाले. सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाला पाठिंबा असण्याचा प्रश्नच नाही असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. मराठा समाजातील कर्तृत्ववान महिला इतर पक्षात सुद्धा मिळू शकतात असं पाटील यांनी नमूद केलं. विरोधकांच्या मध्ये खरंच हिंमत असेल तर त्यांनी एक करून लढावं. भाजप नक्कीच हरवून दाखवेल असं खुलं आव्हान पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलंय. पुण्याची पदवीधर मतदारसंघाची जागा आम्ही नक्कीच राखू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. काँग्रेस म्हणजे अफजल खानाचं जाळं आणि शरद पवार म्हणजे विश्वासघातकी अशी घणाघाती टीका भाजप आघाडीचे पदवीधर मतदारसंघातले नागपूरचे उमेदवार संदीप जोशी यांनी केले. प्रचारासाठी जोशी वर्ध्यात आले होते. यावेळेला त्यांनी 3ही पक्षांवर सडकून टीका केली. आरक्षण कमी केल्यामुळे आम्ही शिक्षक आणि पदवीधर निवडणूक लढतोय असं मत प्रकाश आंबेडकर यांनी नागपुरात व्यक्त केलं. मराठा आंदोलनकर्त्यांच्या तोंडाला या सरकारनं पानं पुसलेत या आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला.
बुलेटिनमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आता अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. राजस्थानमध्ये सुद्धा कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आता राजस्थानमध्ये सुद्धा विविध प्रकारच्या कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत. राजस्थानच्या 8 शहरांमध्ये रात्री कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या काळामध्ये खाजगी रुग्णालयांच्याकडून रुग्णांची लूट करण्यात आली. अनेक रुग्णालयांनी रुग्णांकडून अधिकचे पैसे आकारले होते. याबद्दलचा अहवाल संसदीय समितीनं दिला आहे. तसंच सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये गुंतवणूक वाढवण्याची सुद्धा शिफारस संसदीय समितीनं सरकारकडे केली. कॉमेडियन भारती सिंहला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. एनसीबी अर्थात अंमली पदार्थ विरोधी पथकानं ही कारवाई केली. शनिवारी सकाळी या पथकानं भारती सिंहच्या घरावर आणि त्यानंतर कार्यालयावर धाड टाकली. यावेळेला झालेल्या झाडाझडतीत भारतीच्या घरामध्ये गांजा सापडला. तो एनसीबीच्या पथकानं जप्त केला. भारती आणि तिचा पती या दोघांनाही गांजा बाळगल्याचं या दोघांनी मान्य केलं. यानंतर भारतीला अटक करण्यात आली. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे आणि T20 सामन्यामध्ये न खेळण्याचा निर्णय क्रिकेटपटू रोहित शर्मानं घेतला. दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला 3.5 आठवड्यांचा कालावधी हवा आहे. मात्र रोहित शर्मानं कसोटी सामने खेळण्याचे संकेत दिले. भारताचा कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 3 कसोटींना मुकणार आहे. त्यामुळे कसोटी मालिकेवर विपरीत परिणाम होईल अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगू लागली. मात्र विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय खेळाडू आपल्या खेळाचा स्तर आणखी उंचावतील. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही असं मत माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केलं. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथे थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.